चला मॅचला सुरुवात करूया. हॅलो हॅलो उमेदवार आग्रे मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचे जे काही सदस्य आहेत, मागे किचनमध्ये जे कोणी आहेत, जर तुमचं किचनमध्ये काही काम नसेल तर बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. प्लीज विनंती करतो तुम्हाला. तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतो का? किचनमध्ये ज्यांचं काम नसेल त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यावा. मॅच सुरुवात होते. चला पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आज जागतिक महिला दिन. पुन्हा एकदा सर्व जागतिक महिला दिनाच्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीसोबत आपण आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आम्हाला जॉईन झाले त्यांचं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही जर नवीन असाल तर या वाहिनीला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, तसंच बेल आयकॉनवर टिक करा. पहिला चेंडू यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. वाईट हा चेंडू मात्र करार देत आहेत पंच मुनीश. मात्र एक खराब चेंडूने मात्र सुरुवात या ठिकाणी मुर्दा संघ करतोय. आजचा दिवस खास आहे. आज जागतिक महिला दिन आणि आज विशाल डान्स ग्रुप हा आपल्या समवेत आहे. 22 जानेवारी 2007 रोजी ज्या डान्स ग्रुपची मित्रांनो स्थापना झाली होती, एक अनुभवी डान्स ग्रुप, एक नक्कीच राज्यस्तरीय स्पर्धा गाजवणारा डान्स ग्रुप आज आपल्या समवेत आहे. आणि त्या डान्स ग्रुपच्या माध्यमातून बरेचसे नृत्य आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. मात्र खूप चांगली लेंथ बघा. ज्याप्रमाणे टॉस बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक दिनेजी पाटील यांना चर्चा केली सन्माननीय कैलाजी म्हात्रे साहेबांसोबत, त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की मी मेसेज टाकला होता आणि आपल्याला ॲक्युरेट बरोबर 9 वाजता उमेदवारांच्या मैदानावर दाखल व्हायचं. एक फायदा झाला आहे. एक मुर्दा संघाला याचा फायदा काय झाला आहे तर 9 वाजता मुर्दा संघ या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मुर्दा संघ शांत बसला नाही आहे. यावेळेस मिसफील्ड झालं आहे आणि अगदी चेंडू निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार येतो आणि या चौकारानं धावसंख्या झाली ती 5. सह्याद्री वाहिनी दमदमदम विजेता देखील आहे. विशाल डान्स ग्रुप 1 जून 2012 रोजी मित्रांनो जो दमदमदम कार्यक्रम मराठी वाहिनी सह्याद्री या वाहिनीवर सुरू होता मित्रांनो, आणि त्याच दमदमदम कार्यक्रमाचा देखील विजेता हा संघ ठरला आहे, लक्षात ठेवा. आणि तो दिवस होता बरोबर 1 जून 2012. या काही आठवणी आहेत विशाल डान्स ग्रुपच्या. याच्या दिवसामध्ये आपल्या समोर प्रेझेंट केलं ते काही नवीन नक्कीच. हेच पंच बॅटची एज आहे. ओके, क्षमस्व पंच क्षमा मागतायत. धावसंख्या झाली ती तब्बल 5. त्यानंतर बरेचसे काही उपक्रम विशाल डान्स ग्रुपनं या सीझनमध्ये किंवा मागील काही सीझनमध्ये नक्कीच केले असेल, त्याच्याविषयी देखील चर्चा केली जाईल. ऑन साईडला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जवळपास मिड ऑनमधून थोडंसं मिसफील्ड झालं. चेंडू मागे निघून गेले. हर्षद चेंडूला उचलतोय. 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावींना धावसंख्या झाली आहे ती 7. आणि मी एक उल्लेख जो केला होता मगाशी की मुर्दा संघ बरोबर 9 वाजता या ठिकाणी दाखल झाला आणि मुर्दा संघ दाखल झाल्यानंतर मुर्दा संघ शांत बसला नाही खुर्च्यांवर. तर त्या टीमने या ठिकाणी या मैदानावर सराव केला, या मैदानाचा एक अंदाज घेतला, कशा प्रकारे गोलंदाजी करायला थोडंसं वॉर्मअप केलं आणि कदाचित हा फायदा मुर्दा टीमला होऊ शकेल. इनसाइड आउटचा फटका आहे, गॅपमध्ये खेळला गेला आहे. मात्र मागे एक्स्ट्रा कव्हर डीपला फिल्डर आहे, त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं आहे. 1 झाले, 2 झाले, तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चेंडू मात्र हातामध्ये ठेवला गेला. 2 धावा इथे कंप्लीट. संजय भोईर आणि आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत मिस्टर अजित यांना. ही आघाडीची जोडी आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या फलकावर पाहतोय
जय धारावी मुर्धा मास्टर्स या टीमची बिनबाद 9 धावा. न्यू गोलंदाज हर्ष देतोय. आजचा दिवस खास कारण आज भरपूर काही कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी उमरमान आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळानं केलेले आहेत. बघा माझ्या मते एक जर सांगायचं गेलं तर आपण सकाळी ज्यावेळेस उठतो ना त्यावेळेस दोन गोष्टींचा नक्कीच विचार करा. दोन गोष्टी नक्कीच करा मी तर म्हणेल. एक तर तुम्ही जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पुन्हा बघा आणि झोपा. नाहीतर जे तुम्ही स्वप्न पाहिलंय त्या स्वप्नाचा पाठलाग करा. ते स्वप्न खऱ्यात उतरण्यासाठी मेहनत करा. आणि हे दोन्ही टीमसाठी माझ्याकडून हा सल्ला असेल कारण ज्यावेळेस तुम्ही उमरमान गावामध्ये दाखल झालात ना या स्पर्धेमध्ये दाखल झालात ना त्यावेळेस तुम्ही दोघांनी स्वप्न पाहिलेत की आम्हाला उमरमानच्या या स्पर्धेचं चॅम्पियन बनायचं आहे. आणि चॅम्पियन बनणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी करावी लागते मेहनत कष्ट. आणि नेहमीच म्हटलं जातं की क्षेत्र कुठलंही असू द्या त्या क्षेत्रामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुम्ही प्रामाणिक केले ना तर त्या ठिकाणी यशालाही पर्याय नाही आहे. शॉर्ट बॉल होता यावेळेस पुलचा फटका खेळायचा होता. खूप चांगली लाईन त्यांनी लेन आउटसाईड ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला गेलाय. रिटायरमेंट घेतात. ओके 9 चेंडू झालेत. 50 वयोगटातील खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतोय. आणि यस रिटायर्ड आउट. पूर्वी आपण या विकेटला रनआउट म्हणून द्यायचो मात्र आता ICC क्रिकेट बोर्डनं एक नवीन नियम अंमलात आणला आहे की रिटायर्ड आउट हा जो नियम अंमलात आणला आहे तो नियम आपण या ठिकाणी लागू करतोय. रिटायर्ड आउटची विकेट नोंदवली जाईल. धावसंख्या झाली ती 11. रिटायर्ड आउट म्हणजे तो खेळाडू पुन्हा खेळण्यासाठी येऊ शकत नाही. नयन म्हात्रे मुर्दा संघ अगं या टीमने देखील स्वप्न पाहिले. कालच्या दिवसामध्ये दिनेशजी पाटील साहेबांसोबत चर्चा करताना दैसर टीमचे कर्णधार मिलिंद भगतनं ते एक वाक्य या ठिकाणी उद्गारलं होतं की आम्ही स्वप्न पाहिलं आहे. भरपूर वर्षापासून आमचं देखील स्वप्न आहे की उमेदमानच्या या स्पर्धेचं आम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. तशा प्रकारे आज जे 8 संघ या ठिकाणी दाखल होतील ना ते 8 संघ आपले स्वप्न उराशी घेऊन येतील. त्याच्यामध्ये काही संघ चॅम्पियन झालेत तर काही संघांचं स्वप्न अगदी ग्रँड फिनालेपर्यंत जाऊनची भंगलं गेलं आहे. शॉर्ट बॉल आहे. हुकचा फटका आहे. टायमिंग तितकं झालं नाही आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. ओ कॅच ड्रॉप. संधी निर्माण केली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाही. या लॉंग लेग डीपला भरत मात्र होते. अगदी जेलच्या खाली देखील आले होते. त्यांच्या ओंजळीत तो चेंडू देखील पडला गेला होता मात्र अंतिम क्षणी त्या ओंजळीतून मात्र चेंडू निसटला गेलाय. नशिबाची साथ बघा. कधी कधी नशीब बळवंत असेल ना तर काही होत नाही आहे. आणि ती नशिबाची साथ अजितच्या बाजूनं. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या झाली ती 13. उमेदमान मास्टर्स सर्व जे काही खेळाडू आहेत पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाउंड्री लाईन सावाला. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आहे. चर्चा झाली टॉस बॉक्समध्ये. खास करून अजय भगतनं म्हटलं की आम्ही जवळपास 30 ते 35 धावसंख्येवर मुर्दा संघाला थांबवणार. मुर्दा संघाने म्हटलं की आम्ही 55 ते 60 धावा बनवणार. ओ पुन्हा एकदा चांगली लाईन त्याने लेन. अप्रतिम एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय जय धारावी मुर्धा मास्टर्स या टीमची. ती म्हणजेच 1 बाद 13 धावा.
थँक्यू डीजे. केलंबाईचं गीत आणि सध्याच्या घडीला नक्कीच हे गीत भरपूर प्रख्यात आहे. मिस्टर मिंग स्टोक आहे यावेळेस देखील विकेट डाऊन. मिस्टर नयन मात्रे या ठिकाणी बाद होत आहेत, आउट. थँक्यू डीजे. मोठी विकेट, प्राइजलेस विकेट या ठिकाणी नयन मात्रे बाद झालेत आणि त्यांच्या जागी लाला माची हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू बॅकफूट जाऊन चेंडूला मात्र स्टेअर केले. चेंडूच्या मागे पळतो फिल्डर त्या ठिकाणी अगदी थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावेनं धावसंख्या फळकावर लागली गेलेली आहे ती तब्बल 15 धावा. नवघर संघाचं या ठिकाणी आगमन झालंय. नवघर संघाचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम नवघर. पाणजू संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय आणि पाणजू संघाचं देखील हार्दिक स्वागत. नवीन गणवेशामध्ये आपण नवघर संघाला पाहतोय. यावेळेस पॅडवर मारा होता, फ्लिक्सचा फटका, मिड विकेट डीपला चेंडू निघून गेला. 1 धाव तर पूर्ण झालाय. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. पाणजू टीम कॅप्टन आणि नवघर टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक झाली की लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचंय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावसंख्या फळकावर लागली गेली 16. आज जागतिक महिला दिन आणि मित्रांनो जागतिक महिला दिनाची सुरुवात कधी आणि कुठून झाली होती याच्याविषयी देखील चर्चा केली जाईल. बघा इतिहास काय सांगतोय. जागतिक महिला दिन यावेळेस मिस्टर मिंग स्टोक आहे की चेंडू आउट ऑफ द पार्क आहे. या स्टेट बॅट डाऊन द रोप, चेंडू निघून जातोय. तो तब्बल 4 धावांसाठी चौकार. इतिहास काय म्हणतोय तर मित्रांनो 1908 मध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी या देशामध्ये यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर मिंग स्टोक खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यानं टिपलाय झेल का नाही आहे, थोडंसं जगलिंग झालं त्या ठिकाणी. कॅच होतं, ड्रॉप, धावा मिळतील त्या 2. आज अजितचं नशीब जे आहे ते बळवंत आहे. म्हणजे कदाचित अजित ज्यावेळेस घरातून निघाला असेल ना त्यावेळेस त्यांच्या सौभाग्यवतीनं अजितच्या जिभेवर दही साखर टाकले असेल. त्यामुळे आताच्या घडीला मी तर म्हणेल अजित अगदी नशीब आपल्या खिशामध्ये घेऊन आलाय. धावा झाल्या त्या 22. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, खोलवा टप्प्याचा चेंडू. महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये हा स्ट्रोक खेळला गेलाय. इथे देखील 1 धाव मिळेल. तर ती सुरुवात झाली होती बघा 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये पहिल्या कामगारांच्या हक्कासाठी झालेल्या निदर्शनातून मित्रांनो ती सुरुवात झाली होती. जागतिक महिला दिनाची धावसंख्या झाली आहे ती तब्बल 23 आणि त्यानंतर मात्र 1917 मध्ये ब्रॅड अँड पीस 23 धावा झाले 23. ब्रॅड अँड पीस म्हणजे अन्न आणि शांतता यासाठी संप पुकारला होता महिलांनी. रशियाच्या महिलांनी तो संप पुकारला होता. त्यामुळे आज आपण अनेक ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करतोय. अनेक नावं नक्कीच आपल्या मुखातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल जागतिक महिला दिनाच्या. पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. आजचा दिवस विशेष आणि खास करून धावसंख्या 23. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय.
चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार त्या ठिकाणी भरत म्हात्रे आणि पहिल्या चेंडूवर मात्र पूर्ण फोर्सनं हा फटका खेळला गेला. यावेळेस देखील चुकी घडली गेली. आज नक्की काय सुरू आहे? कॅचेस विन द मॅचेस, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. ज्याप्रमाणे आपण म्हटलंय की आम्ही मुर्दा संघाला 30-35 धावसंख्येवर थांबवणार आहोत, त्या अनुषंगाने तुम्हाला ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. मग ते चित्र या ठिकाणी दिसत नाही आहे. कॅचेस ड्रॉप झालेत. अनेक संधी आज अजितच्या नशिबाला आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका चांगला, लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण ग्रेक मार्फत सिंगल मिळणार या ठिकाणी. एक धाव आणि एका धावेनं धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती तब्बल 26 धावा. 26. चौथं षटक प्रगती पदावर. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. इनसाइड आउटचा फटका आहे, मात्र सेफली चेंडू लँड होईल. कारण एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं कुठलाही त्या ठिकाणी फिल्डर नव्हता आणि मात्र चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थैंक यू, धन्यवाद डीजे वाईडी. लाला माची म्हणतात ना, जिसके पास लाला है ना उसकी लाईफ झिंगायला आलाय. धावा झाल्या त्या तब्बल 32 धावा. थोडासा वेग वाढलाय, वेग वाढवणं गरजेचं आहे कारण हे मैदान उमळमानचे अजूनही वारे या ठिकाणी वाहायला सुरू झाले नाही आहेत. मात्र ज्यावेळेस वारे वाहायला सुरू होतात ना मित्रांनो, त्यावेळेस अगदी धावांचा डोंगर देखील तुम्ही उभा करू शकाल. कारण कालच्या दिवसात आपण हायेस्ट टोटल पाहिलं 72 धावांचं. जो सामना झाला होता, दुसरा सामना आपण पाहिला होता मित्रांनो, खास करून जो झाला होता या उमळमानच्या मैदानावर मालवणी वर्सेस एक्सर बी, त्याचा पण हायेस्ट टोटल पाहिलं होतं 72 धावांचं. पहिली मॅच झाली होती मीरा वर्सेस नारंगी, त्याचा पण टोटल पाहिलं होतं पहिल्या मॅचचं 69 धावा. आजची सुरुवात थोडीशी धीमी आहे. आज रविवारचा दिवस बदलला आहे, वेळ बदलली आहे, दिवस बदलला आहे, काल बदलला आहे, इतकंच म्हणणार. धावसंख्या झाली आहे ती 33. ऑफ साईडला खेळायचं होतं. यावेळेस देखील इनसाइड आउट खेळायचं होतं लाला माची यांना, कारण ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू पिच केला होता. भरत म्हात्रे यांना तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. एक अनुभवी गोलंदाज, यानंतर ग्रेक, त्यानंतर म्हणायचं गेलं हर्षद, त्यानंतर प्रवीण. ऑन साईडला फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. भरत म्हात्रे जेलच्या खाली आले. ओ गुड कॅच. यावेळेस कॅच टिपला आहे बघा. रोहिदासला, अजितला अनेक संधी प्राप्त झाल्यात या इनिंगमध्ये, मात्र लाला माची यांना संधी मिळणार नाही आहे. लाला एक रणमशीन आहे मुर्दा टीमची आणि त्या रणमशीनला मात्र या ठिकाणी थांबवण्याचं काम केलं गेलं. लाला माची आउट. थँक्यू. धावसंख्या झाली 4 षटकांच्या खेळीच्या अखेरीस 33 धावा या फळकावर लावल्यात मुर्दा मास्टर्स टीमनं. लाला माची हे मात्र या ठिकाणी बाजूत. मात्र पहिलं षटक बघा, पहिलं षटक रेकनं हाताळलं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्या ओव्हरमध्ये फक्त आले 9 धावा. त्यानंतर षटक क्रमांक 2 जे षटक हर्षदनं हाताळलं, त्या ओव्हरमध्ये मुर्दा संघानं फक्त 4 धावा बनवल्या. त्यानंतर प्रवीणच्या ओव्हरमध्ये 10 धावा बनवल्या आणि भरत म्हात्रेने देखील 10 धावा खर्च केल्यात. 33 धावा फळकावर आल्या आहेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज झाला आहे. मिस्टर डोनाल्ड. स्ट्राईक एंडला अजित, नॉन स्ट्राईकला योगेश. मात्र आज वाढदिवस देखील आहे. आज मला वाटते मुर्दा मास्टर्स टीममधील 35 की 35 वयोगटातील खेळाडू आज विनोद जयवंत भोईर यांचं मला वाटते वाढदिवस आहे. 1 धाव, 2 धावा,
तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धावेनं धावसंख्या झाली ती तब्बल 36 आणि विनोद जयवंत भुईर यांना आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कदाचित लाईव्ह टेलिकास्ट विनोद जर पाहत असेल तर त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. मुर्धा मास्टर्स टीममधील ते देखील मास्टरचे खेळाडू आहेत. आज मला वाटतं ते आले नाही आहेत टीमसोबत. धावा 36 झालेत. ओ चांगला चेंडू आहे आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा जाणारा चेंडू आपण पाहिला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच गुणेश मात्र यांच्याकडून +22 1+1 धावा मिळतील त्या 2. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन अगोदर आम्ही अनाउन्समेंट करतोय. शेवटचं षटक सुरू आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये ती टॉस व्हायला हवी. कालच्या दिवसामध्ये देखील इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाले. त्याच्यामुळे सुहास पाटील टीम कॅप्टन पाणजू आणि नवघर टीम कॅप्टन गणेश पाटील इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यायचं आहे. ऑफ साईडला क्रॅकिंग स्ट्रोक आहे मात्र स्वीपर पॉइंट रिझर्वमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी नोवेल सुनेकर. ओ क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. फेकी देखील तितकीशी चांगली झाली होती मात्र कुठेतरी कमी पडले गेले यष्टीरक्षक. फक्त सिंगल या ठिकाणी काढला गेलाय. एक ऑप्शन मी तर म्हणेल मुर्धा टीम जवळ होतं कुमार, मात्र ते ऑप्शन क्लिक का केलं नाहीये. योगेश यांना प्रमोट का केलं गेलं. कदाचित कुमार सरावमध्ये नाही का, योगेश कंटिन्यू सरावमध्ये आहे का. मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणता सचिन. अगदी सचिनला बीट करत चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकारानं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 43 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. हा नशिबाचा चौकार मुर्धा टीमच्या खात्यात. इनिंग ब्रेकमध्ये आपण विशाल डान्स ग्रुपचा आपण डान्स देखील पाहणार आहोत. इनिंग ब्रेक प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला डान्स पाहायला मिळणार आहे. एका साईडला टॉस देखील होणार, एका साईडला डान्स देखील होणार. त्याच्यामुळे इनिंग ब्रेकला खूप महत्त्व आहे. दोन्ही टीम कॅप्टनना पुन्हा एकदा कॉल देतो मी. शेवटचे 3 चेंडू आहेत. धीम्या गतीचा चेंडू. यावेळेस गती डोनाल्डनं कमी केली होती मात्र ती लाईन कुठेतरी सोडले. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच गुणेश मात्र यांच्याकडून दिला जातोय. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ते 44. हो यावेळेस योग्य चेंडू. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. टॉस झालाय. यष्टीच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. गुड बॉलिंग. वापसी करतोय डोनाल्ड. मात्र गोलंदाजाला ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाची साथ लाभते ना त्यावेळेस त्याचे होप्स वाढतात. आत्मविश्वास जो आहे ना तो गोलंदाजाचा वाढवण्याचं काम फिल्डर करते. लक्षात ठेवा. त्या फिल्डरची साथ जर त्याला मिळाली ना तर चांगली गोलंदाजी तो करू शकतोय. मात्र कधी कधी आपण बऱ्याचदा मॅचेसमध्ये पाहिलेत की कॅचेस सुटले जात आहेत. त्याच्यामुळे गोलंदाज थोडीशी नाराज होत आहेत. त्याच्यामुळे त्यांची लाईन त्यांनी लेन देखील आपण खराब होताना पाहिले. धावसंख्या झाली ते 44. अंतिम चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल हा. क्रॉस बेड स्ट्रोक आहे. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला. भरत मात्र चेंडूवर वेगाने आल्यात. स्ट्राईक एंडला थ्रो दिलाय. थ्रो देखील व्यवस्थित येत नाहीये. 2 झाले. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि काय या 3 धावा झाल्यात का पंच? नाही आहेत. तिसरी धाव करताना मात्र अजित या ठिकाणी बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. एका इनिंगचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फळकावर लावली आहे मुर्धा मास्टर्स या टीमनं. ती म्हणजे 46 धावा आणि 47 धावा विजयासाठी श्रीदेवी भाऊदेवी कांदरपडा मास्टर्स या टीमला. चला या आपण वळूया लगेचच नाणेफेकीच्या दिशेनं. पुन्हा एकदा कॉल देतोय बघा. आम्ही वारंवार तुम्हाला कॉल देणार नाही आहोत की तुम्ही टॉस करण्यासाठी या, टॉस करण्यासाठी या. काल देखील बरोबर इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचे आणि इथे जर कॅप्टन हजर नसेल तर त्या कॅप्टनवर कारवाई करण्याचा अधिकार आयोजकाने घेतला आहे. त्याच्यामुळे जी काही कारवाई होईल त्या कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल. दोन्ही टीम कॅप्टन पाणजो आणि कांदरपाडा माफ करा नवघर.
पाणजो आणि नवघर टीम कॅप्टन. हॅलो चला दोन कॅप्टन पांजू आणि नवघर. दोन समुद्राच्या मधींचं गाव पांजू आणि नायगाव आणि भाईंदर मधलं गाव नवघर. चला लवकर या दोघंजून. टॉस का बॉस. लवकर या कॅप्टन या कोणतरी चला. अरे तमाशे चालू चलो बजाव. उपाध्यक्ष केशवनाथ भोईर साहेब सचिव आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर यायचं आहे. कैलास भाऊ व्यास बसा ना. भरत पटेल चला टॉस का बॉस मध्ये या लवकर. एका साईडला डान्स चालू राहतील मित्रांनो. चला टीम कॅप्टन पांजू टीम कॅप्टन नवघर. कैलास भाऊ बसा ना व्यासपीठावर बसा. पूर्वेश घरात कुठे असेल पूर्वेश घरात. गण्या गण्या होय. नवघर कॅप्टन या ना लवकर. टाइमपास होते ना थोडं. लाईव्ह मस्त दिसतंय युट्यूबला. ए पण चला पांजू कॅप्टन दोघांच्या प्लेयर लिस्ट तयार आण. बोलतोय ना आता पण असला पाहिजे. 40 धावापर्यंत मला थांबायचा प्रयत्न करणार असं सांगितले नवघरचे कॅप्टननी. कारण बघ ते बिल्डिंग मध्ये येतात. आपण कडे येतो काली माती बघतो खारी माती बघतो न मीठ न पाणी. पण मावऱ्याचा आपला छंद जाम आहे. मावरं जाम मिळते भले त्या तलेन काय पण परू दे. हा किती धावापर्यंत आम्ही बोल. हॅलो आम्ही कमीत कमी 50 ते 60 धावा मानलं. 50 ते 60 धावा करणारा खरोखर तुला खूप खूप शुभेच्छा. कारण मॅच फाईट जायले बघा. उन्हाचा पारा आता तापणार आहे. गाणं जायले वाजले की 12 कोणचे 12 वाजतील ते आपण बघाच. चला बॅक टू पॅव्हेलियन भरत भाऊ. आमच्या व्यासपीठावर आमंत्रित आहेत सौ रंजना सुहास पाटील यांचा आम्ही उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक तत्वे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दादा आणि वहिनी वेलकम. वेलकम वेलकम सुस्वागतम. टू विन 47 धावा विजयासाठी दिलेल्या आहेत. आणि या 47 धावा पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला आपण नोवेल सुनेकर टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू. स्ट्राईक एंडला तुम्ही त्यांना पाहू शकाल. आणि नॉन स्ट्राईक एंडला डोनाल्ड. म्हणजे एक आपण अंदाज बांधू शकतोय ही जी बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये उतरवले ना कांदरपडा या टीमनं त्यांचे इरादे स्पष्ट आहेत. कांदरपडा टीमचे इरादे स्पष्ट आहेत. जे काय करायचं आहे अटेम्प्ट करून करायचं आहे. ॲग्रेसिव्ह क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. आक्रमक क्रिकेट खेळायचं आहे. या दृष्टिकोनातून आज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. व्यासपीठावर झालेल्या आलेल्या तमाम महिलांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि त्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. हॅलो हॅलो. आपल्यात उपस्थित आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केशवनाथ भोईर यांचा सन्मान करण्यासाठी मी आमचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतोय की आपण पहिला केशवनाथ भोईर साहेबांचं ऑफस्टमच्या थोडंसं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हा चेंडू टाकला गेलाय. खूप चांगला चेंडू. बघा मी म्हटलंय की भले कांदरपडा संघ या ठिकाणी 9:30 वाजता दाखल झाला. मग आता 9 वाजता मुर्दा संघ दाखल या झाला. दादा. आणि हे देखील मी वक्तव्य केलं होतं की ओ वॉर्ड फिल्डिंग सुपर
ज्याप्रमाणे अगदी मीरा भाईंदरच्या त्या परिवहन सेवेमध्ये जशाप्रमाणे तिकीट कापतो ना तसा हा चेंडू कापला गेला. पॉईंट रिझन आणि त्याला किती चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असं. वेल डन प्रशांत. सिंगल आलाय. अकाउंट ओपन झालंय कांदरपडा या टीमचं. इनसाइड आउट. काही चेंडू काळ हवेत होता. पुन्हा एकदा प्रशांत. हो आता मात्र ओंझळीतून सुटला गेलाय चेंडू. हॅलो हॅलो. आमच्यात उपस्थित आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव सन्माननीय कैलास मात्रेजी साहेब. मी कैलास मात्रे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायला आहे. आम्ही अध्यक्षांना विनंती करतो आमच्या आगरी उमेदवार आगरी मास्टरच्या की त्यांना आपण सन्मानित करावं. धावत संख्या 2. एका साईडला सन्मान सुरू आहे, दुसऱ्या बाजूला आपण मॅच पाहतोय. आज अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. पुन्हा एकदा चांगली लाईन. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आहे. खूप चांगली लाईन त्यांनी लेन. खूप चांगली लाईन त्यांनी लेन. बघा या विकेटवर जर बॅटर बसून तुम्हाला वाचायचं असेल ना कारण विकेट ब्राऊड आहे. असं नाही की विकेट छोटी आहे. विकेटचा पेस देखील खूप मोठा आहे. त्या विकेटवर तुमचा वावर कसा असेल हा महत्त्वाचा असेल. हो यावेळेस देखील हवेत चेंडू खेळला गेला. रत्नाकर आहे चेंडूला फील्ड करतोय. सिंगल मिळणार. आमच्यात उपस्थित आहेत श्री सुहास बालकृष्ण पाटील. नेहमीच सहकार्य करत असतात आम्हाला. त्यांना सुद्धा मी सन्मानित करतोय. त्यांचे श्रीनाथ सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. त्यांचा सुद्धा सन्मान करावा. जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून आम्ही महिलांसाठी खास भेटवस्तू सुद्धा देणार आहोत. तर सौ रंजना पाटील आपण सुद्धा यायचं आहे. विकेट डाऊन. विकेट डाऊन. ज्या आक्रमक खेळीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं होतं, प्रमोट केलं होतं, अगोदर पुढे आणलं होतं मिस्टर डोनाल्ड हा मस्त जास्त काळ विकेटवर उभा राहू शकला नाही आहे. विकेट डाऊन. फलंदाज बाद. पहिली विकेट डाऊन. आउट. भरत मात्रे. थँक्यू धनेमाडीचे वायडी. धावा संख्या झाली 3. म्हणजे जी सुरुवात जर आपण कंपॅरिझन पाहिलं दोन्ही टीमच्या विषयी जर कंपॅरिझनच्या विषयी गोष्टी करायच्या गेल्या तर आमच्या उपस्थित श्रीमती रत्नप्रभा हरेश गरत यांना विनंती करतोय की व्यासपीठ येताना आमची भेटवस्तू स्वीकार करा. मी उपाध्यक्षांना विनंती करतोय या महिलांचा सन्मान करावा भेटवस्तू देऊन. रत्नप्रभा या. आज जागतिक महिला दिन आणि मी सकाळी एक खास करून उल्लेख केला पल्लवी होता पाटील, भावना मात्रे, कविता पाटील, जास्वंती पाटील, रश्मी घरत आणि हर्षला घरत आणि देवयानी पाटील लगेच यायचं आहे. आपण सन्मानित करण्यासाठी मी उपाध्यक्ष सन्माननीय भोई साहेबांना विनंती करतोय. सकाळच्या वेळेमध्ये उल्लेख केला होता. आज जागतिक महिला दिन. ज्यानं स्त्रीमध्ये आई पाहिली तो जिजाऊचा शिवबा झाला. आपण सुद्धा या. हा एक उल्लेख केला होता मी. ज्यानं स्त्रीमध्ये आई पाहिली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्यानं स्त्रीमध्ये बहीण पाहिली तो खास करून तुकोबा झाला. आणि ज्यानं स्त्रीमध्ये मैत्रीण पाहिली तो म्हणायचं गेलं तर सीतेचा राम झाला. आज जागतिक महिला दिन आहे. धावा संख्या झाली होती तब्बल 3. बघा तुम्हाला धावा करायच्या तब्बल 47 आणि धावा संख्या छोटी नाही आहे. हो डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला होता. डाऊन द विकेट खेळायचं होतं मात्र बॅटची एज लागून चेंडू जवळपास शॉर्ट लेग रिजनमध्ये फील्ड केला गेला. सिंगल मिळणार. सिंगलने धावा संख्या झाली ती 4. पहिला सामना कांदरपडा जास्वंती पाटील. रश्मी जमा. ज्या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला हवेचं प्रमाण आतापर्यंत सुरू झालं नाही. सकाळच्या वेळेचं क्रिकेट तुम्ही कशा प्रकारे खेळणार आहात बघा. जो प्रयत्न तुम्ही करत आहात तशाच प्रकारे प्रयत्न मुर्धा टीमने देखील केला होता. मात्र हवेचं प्रमाण या ठिकाणी नसल्यास कारणास्तव तो चेंडू अगदी आतमध्ये थांबला गेलाय. एक त्या ठिकाणी मुर्धा संघाचे कॅच ड्रॉप झाले. त्याच्यामुळे नक्कीच एक स्कोरबोर्ड वाढला गेलाय.
कांदरपडा टीमच्या जर फिल्डरनं ते जर कॅच पकडले असते तर आता जो स्कोरबोर्ड पाहतो ना आपण 47, आज स्कोरबोर्ड जवळजवळ 30-35. म्हणजे टीम कॅप्टन कांदरपडा अजय भगतनं म्हटलं होतं की आम्ही 30-35 धावसंख्येवर मुर्दा संघाला थांबवणार. हे वाक्य त्यांचं खरं झालं असतं जर कॅचेस पकडले असते तर. मात्र कॅचेस ड्रॉप झाले त्याच्यामुळे धावा वाढल्या गेल्या. नक्कीच बरं स्कोर जो वाढला तो जीवनदान दिल्यामुळे वाढला, नाहीतर कमीत कमी स्कोर झाला असता संघाचा, मुर्दा संघाचा. तो बोनस ठरलाय. आणि त्याच्यामुळे काल देखील भरत पाटील म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, वरना रमा नाही अपने घर पे दोस्तों. धावा संख्या झाली ती 5. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ग्रेक येतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण गुरुला पाहतोय. राई संघ देखील मला वाटते काही राईचे खेळाडू या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मुर्दा गावातील देखील भरपूर चाहते जे आहेत मुर्दा टीमचे ते देखील या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. मिस टायमिंग आज जवळपास चेंडू मात्र बाउंड्री लाईनवर स्टॉप केला गेला. रत्नाकर चेंडूला पिच वेगाने फील्ड करतायत. 2 धावा आल्यात आणि 2 धाव्यानं धावसंख्या झाली ती 5. पूर्ण इनिंग जर 7 झाल्यात, पूर्ण इनिंगचा विचार केला ना तर पूर्ण इनिंगमध्ये 1 षटकार फक्त लागला गेला होता आणि 3 चौकार ठोकले होते मुर्दा टीमनं. हो, स्लॉक स्लिप खेळायचं होतं, डाऊन द लेग चेंडू हाताळला होता. प्रयत्न चांगला होता ग्रेक यांचा. मला चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही त्या ठिकाणी. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. लाला माची यष्टीच्या मागे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 8 झाली आहे. अगेन्स्ट द टर्न चेंडूला खेळले गेले. 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडू शोधावा लागला त्या ठिकाणी फिल्डर्सला. 2 धावा या ठिकाणी झाल्यात. फ्रेंडशिप मंडप डेकोरचे प्रोप्रायटर हेमंत घरत त्याचे सुपुत्र कनस घरत इथे उपस्थित आहेत. त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय आणि त्यांना सन्मानित करतोय. या कनस हेमंत घरत फ्रेंडशिप मंडप डेकोरचे प्रोप्रायटर आणि त्याचे सुपुत्र आहेत हेमंत घरतचे, त्यांना सन्मानित करतोय. देवेंद्र मात्र यांना विनंती करतोय की कनस घरत यांचा आपण सन्मान करावं. म्हणजे भावी प्रोप्रायटर भरत पाटील, भावी प्रोप्रायटर फ्रेंडशिप मंडप डेकोरेटरचे भावी प्रोप्रायटर. धावसंख्या 10. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा फलकावर आल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 37. 37 धावा. वेलकम नवघर महेश दा हिरो, वेलकम. 37 37 बनवायचे आहेत. 18 मध्ये 37 नाही. नवघर संघाची पर्सनॅलिटीच वेगळी असते. मला वाटतं हा 3रा की 4था ड्रेस असेल नवघर संघाचा ह्या यंदाच्या सीझनमध्ये. मोठा पॅकर मिळेल नवघर संघाला. जास्त पैसे खर्च करतात कपड्यांवर. लाला माची बेस्ट बॉलर मुर्दा मास्टर्स गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साइडला व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय. थँक्यू. या फटक्याने मी इतकंच म्हणणार, भरत आला परत. भरत मात्रे वन ऑफ द ग्रेट प्लेयर, एक मोठा खेळाडू आहे, मात्र त्याचा तो खेळ कुठेतरी मध्ये थोडासा थांबला होता. या फटक्याने दाखवून दिलंय की भरत आलाय परत. काय फटका खेळाय, काय फटका खेळाय. अफलातून स्ट्रोक भरत मात्र. वेल डन मित्रा. धावसंख्या तब्बल 16 धावा फलकावर लागले गेलेत. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. लालामाची वापसी करतोय. मॅच रंगणारी सहजासहजी मॅच मित्रांनो एकतर्फी जाणार नाहीये. ऑन साइडला पुन्हा एकदा यावेळेस मात्र हा चेंडू ओ दैव देत आणि कर्म नेत. मित्रांनो अशा प्रकारचा क्रिकेटचा खेळ आपण पाहिला. थँक्यू. धावसंख्या झाली ती 20
15 चेंडू आणि 27 धावांची गरज. ऑफसाईडला यावेळेस स्टेअर केलंय. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलंय. संजय भोईर आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळणार. एक धाव. एका धावेनं धावसंख्या झाली आहे फळकावर ती म्हणजे 21-21. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. मॅच बनेल. कारण माणसामध्ये बघा, जोपर्यंत माणूस स्वतः ठरवत नाही ना की मी हरलोय, तोपर्यंत त्या व्यक्तीला, त्या माणसाला कोणीही हरू शकत नाही. त्याच्यामुळे नक्कीच मी तर म्हणेल मनामध्ये पॉझिटिव्ह विचार हा माणसाने नक्कीच करावा. कधी वेळ बदलणार याचं काही नियम नाही आहे. चुकी घडले, सगळं काही सुरळीत सुरू होतं. दोन्ही फलंदाज नामवंत होते. मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी भरत म्हात्रेनं केला, तो प्रयत्न चुकीचा ठरलाय. भरत म्हात्रे या ठिकाणी आउट. न्यू बॅटर येतोय हर्षद. आमच्या डीजेनं टार्झन गाणं लावलंय. मात्र ते कदाचित हर्षदसाठी आहे का? त्या कॅपेबलचा खेळाडू आहे. हर्षदच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर मोठमोठे फटके खेळण्यासाठी तो देखील माहीर खेळाडू आहे. मात्र ही चुकी किती महागात पडू शकेल कांदरपाडा टीमला. कारण बघा, धावा देखील येत होत्या, तुमच्या विकेट देखील सेफ होत्या. मात्र 2 धावा करण्याचा प्रयत्न का केला हा प्रश्न फक्त माझा नसेल तर डगआउटमध्ये देखील अनेक खेळाडूंचा असेल. लाईव्ह टेलिकास्टवर कांदरपाड्याचे काही खेळाडू पाहत असतील, त्यांचा देखील हाच प्रश्न असेल की हा प्रयत्न का केला 2 धावेचा. भरतने एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकलाय. स्ट्राईकवर भरत आला असता तरी देखील चालू शकलं असतं. शॉर्ट बॉल, पुलचा फटका आहे. मिस्टायमिंग खेळला मात्र सेफ आहे. डायव्हर्ट झालाय चेंडू. चांगला चेंडूला कलेक्ट केले गेले गुरुमार्फत. धावा झाल्या त्या 23. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा बनवल्या आहेत. म्हणजे अर्ध्या धावा बनवण्यासाठी 18 चेंडूंचा वापर कांदरपाडा टीमनं केलाय. आता अर्धा धावा अजूनही बनवायचे आहेत. म्हणजे 23 केल्यात तुम्ही, आता तुम्हाला 24 करायचे आहेत आणि त्या देखील फक्त 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू आणि 24 धावा. या ऐकूया आपण सुमधुर गीत आणि त्यानंतर येऊया आपण मॅचच्या दिशेनं. थँक्यू. परत जर चेंडू आतमध्ये आला ना तर पप्पाचा पत्ता कट टीममधून. जेपी, छोटा जेपी. तेवीस झाल्या, 24 करायची आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजेच 1 टू का 4 ते गाण्याला होतं ना, डिंग डॉंग डिंग 1 2 3. तशा प्रकारे तुम्हाला 1 टू का 4 करावं लागेल. चेंडू कमी आहे, धावांचा अगदी डोंगर तुमच्या समोर आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल. कुंदन भोईर पुन्हा जे ट्रॅकवर अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. सिंगल या फटक्यावर मिळणार 1 धाव. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 24 धावा. बघा, सध्याच्या घडीला मोमेंटम जो आहे तो मोमेंटम नक्कीच मुर्धा टीमच्या जवळ आहे. मात्र मोमेंटम मित्रांनो वाऱ्याप्रमाणे असतो. कधी कोणाच्या बाजूनं जाईल याचा काही नेम नाही. तो मोमेंटम अगदी मुर्धा टीमकडून तुम्हाला खेचून आणावं लागेल स्वतःच्या बाजूनं. प्रयत्न तोच होता.
डाव्या पायाला पुढे स्लाइड दिली होती. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. प्रत्येक डॉट बॉल चिंता वाढवणार, कांदरपडा टीम तुमची चिंता वाढवणार प्रत्येक डॉट बॉल. अगेन्स्ट द टर्न खेळण्यासाठी त्रास जाणवतो त्या ठिकाणी. बघा ज्याप्रमाणे आपण जर कंपॅरिझन पाहिलं ना, कंपॅरिझन दोन्ही टीमचं कंपॅरिझन पाहिलं, 3 षटकांचा खेळ ज्यावेळेस संपला होता त्यावेळेस मुर्दा टीमची देखील धावसंख्या 23 होती आणि 3 षटकांचा खेळ संपला आहे त्यावेळेस देखील आताच्या घडीला आपण कांदरपडा टीमची धावसंख्या 23 मध्ये. कंपॅरिझन अगदीच बरोबरीत आहे. आता 9 चेंडूमध्ये 23 बनवायचे आहेत. फुल टॉस समोरच्या दिशेने खेळ आहे, मागे फिल्डर आहे तरी ओक वॉड कॅच. जरा हात चेक करा नाईनचे, एका हातामध्ये काय कॅच टिपलाय. ए तो मेरे बाई हात का काम आहे. नयन मात्र दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. गुड कॅच नयन. थँक्यू विनोद ठाकूर. मी इतकंच म्हणणार की हॅलो. बघा असं म्हणतायत की सुनीता जितेंद्र पाटील या आमच्या व्यासपीठामध्ये महिला जागतिक दिनानिमित्त त्यांचा आम्ही भेट वस्तून सन्मान करतो. ते पतीसोबत आलेले आहेत जितेंद्र पाटील यांनी सुद्धा यायचं, जोड्याने यायचं आहे. नाव पण घ्यायला सांगा ना, जोड्याने बोलवतो तर. बघा असं म्हणतात मित्रांनो की भूतकाळ माणसाने कधीही पाहू नये, मात्र जर भूतकाळ चांगला असेल ना तर माणसाने पुन्हा एकदा मागे वळून तो भूतकाळ पाहावा. आणि हे खास करून मी विनोद ठाकूरला म्हणतोय. मागच्या मॅचमध्ये जर आपण दमन स्पर्धा पाहिली, दमन स्पर्धेमध्ये अफलातून बॅटिंग या विनोद ठाकूरने केली होती. ती स्पर्धा आठवा, ती बॅटिंग आठवा. महिलाला घ्या. गोलंदाज तयार, समोर विनोद ठाकूर. ओ यावेळेस देखील पुन्हा एकदा फोर्स करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कुंदन कुंदन कुंदन, वेल डन कुंदन. अगदी आपल्या फिरकीच्या जोरावर अनेक बॅटर्सना त्या ठिकाणी त्यांनी नाचवले. फक्त एक धाव दिले या गोलंदाजानं. क्लीन बोल्ड, दांडी 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 गोल. विनोद ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. उमेदवार नागरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेला ज्या ज्या व्यक्तीने सहकार्य केला त्या सर्वांचा आम्ही शतश आभार मानतोय. श्री सचिन हरेश्वर गलत, हरीश माणिक पाटील, राहुल कृष्णचंद जयस्वाल, दिगंबर नारायण पाटील, राज इंटरप्राइजेस, डॉक्टर सोनल शिंदे, श्री विवेक नरेश आणि भरत कृष्णा पाटील, त्रिदेव बंधू, बालचंद्र गणपत गलत, केशीनाथ आत्माराम पाटील, जय वर्मा, मनोज आत्माराम पाटील, मणिराम विश्वकर्मा, दिनेश काशीनाथ पाटील, सुशांत लक्ष्मण किनी, पूर्वेश गजानन गलत, ओमकार शुभम टूर अँड ट्रॅव्हल्स, श्रवण यादव, मनोहर बालकृष्ण किनी, संदेश रामभाऊ पाटील, विलास काशीनाथ गरत, नागेश मदन पाटील, जयेश अशोक किनी, अंजा, युगान देवेंद्र घरत, कल्पकृष्णा पाटील, प्रवीण गजानन घरत, संजय गोरखनाथ पाटील, अमोल डेकरचे प्रोप्रायटर संजय पाटील, फ्रेंडशिप मेंट ऑफ डेकोरचे प्रोप्रायटर हेमंत घरत, सचिन हरेश्वर घरत, दिनेश काशीनाथ पाटील, सुहास अमित पाटील, कैलासजी मीनाक्षी हरेश्वर, मनोहर पाटील स्मारक, धनंजय मनोहर पाटील, अमर सुधाकर पाटील, वायडी परिवार, निखिल प्रदीप पाटील, साई साई ग्रुप, दत्तात्रय नाना पाटील, मुकेश यज्ञेश्वर पाटील, रत्नप्रभा हरेश घरत, कल्पेश सदानंद पाटील, रमेश हरिचंद्र म्हात्रे, करण दावडा, किरण मोरेश्वर पाटील, देवेन गोपीनाथ म्हात्रे, नरेश कृष्णा पाटील, नचिकेत पाटील, अजिंक्य मिलिंद किनी, गणेश गण्या, चंद्रकांत पाटील, उमेश घरत बाट्या, भोलेनाथ डेकोरेटर्स या सर्वांचं उमेदवार अग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था शतश आभार मानते. कुणाल भोईर आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधलं सर्वात दर्जेदार षटक, उत्कृष्ट दर्जेदार नाही तर उत्कृष्ट दर्जाचं षटक जर कोणी हाताळलं असेल ना, दमनची स्पर्धा, गुजरातची स्पर्धा, निर्धाव षटक, हॅट्रिक, तारणहार ठरला होता मुर्दा संघाचा कुणाल भोईर. आणि तोच कुणाल भोईर आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय.
जबरदस्त गोलंदाजी केली होती याच कुणालनं. 5 चेंडू 22 धावा अजूनही करायच्यात कांदरपडा टीमला. एका साईडला ग्रेग, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो टीम कॅप्टन मिस्टर अशोक भगत. यावेळेस फुल टॉस मिस केलाय. फुल टॉस मिस केला. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळणार. ते चित्रपटातील गाणं तुला कदाचित आठवत असेल, देर ना हो जाए कही देर ना हो जाए. या ठिकाणी नक्कीच तो उशीर झालाय. हिना चित्रपटातील गाणं आहे. त्या गाण्याचं खास करून बोल मला आठवले कारण भरपूर उशीर झालाय या ठिकाणी कांदरपाडा टीमला. फक्त आता इतकंच म्हणणार की पराभवातील अंतर कमी करण्याचं काम मात्र आता कांदरपाडा संघ करणार. तीन चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. ओ बॅकची एज खूप चांगलाच गोलंदाजी अप्रतिम केले आणि याचा फायदा झाला जेणेकरून मुरदास संघ 9 वाजता या ठिकाणी दाखल जाईल ना. त्या वेळेचा बघा, वेळ किती महत्वाची आहे. वेळ ही खूप महत्वाची आहे. आणि त्या वेळेचा दुरुपयोग न करता मात्र योग्य मी म्हणेन उपयोग केलाय मुर्दा टीमनं. आलेल्या अर्धा तास त्यांनी सराव केला या मैदानावर आणि कदाचित त्याचा बेनिफिट आज आपण या ठिकाणी पाहतोय. तर हा पहिला मॅच मात्र मुर्दा संघ आपल्या खिशामध्ये टाकतोय. उशीर झाला इतकंच म्हणणार. हे फटके अगोदर आले असते तर काहीसा चमत्कार कदाचित होऊ शकला असता. मात्र शेवटच्या ओव्हरच्या ते शेवटच्या चेंडूवर मात्र खूप चांगला फटका खेळलाय. शेवट गोड केला इतकंच म्हणणार मी कांदरपाडा टीमनं. हॅलो. वसई सिटी केबल कुमार सदानंद पाटील, वैशाली राकेश राकी डिसोजा आणि रंजना सुहास पाटील या सर्वांचा उमेलमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था शतशः आभार व्यक्त करते. चला आपण वेळ आहे विशाल डान्स ग्रुपच्या दिशेने आपण जाऊया. एक सुंदर डान्स आपण या पाहूया.